देवबाप्पा वरून आल्या, खाली घ्या खाली घ्या खाली घ्या म्हणले. पाठ म्हणू लागला, देवबाप्पा आमच्याचा नियमच आहे, आतापर्यंत तुम्ही आमच्या पाठीवर बसला, आता मी तुमच्या पाठीवर बसणार म्हणले. वर गेल्यावर देवबाप्पा मोकळे सोडले आणि वरून दणका दिला खाली. खाली आपटल्याबरोबर पाठीला जी पाठ लावला होता ते पाठ म्हणायला, आपल्याला जे शेत व्हायला दिले तेवढं वाहणार म्हणजे वाहणार म्हणलं आपण. त्यानं पाठ झोडपाय चालू केली आणि ही पाटाची आदळा आपट पाटाचा सख्खा चुलत भाऊ स्वयंपाक रूम मध्ये राहत होता, त्याच्या कानावर गेली. पळपट म्हणला, बाबा आपलं कसं आहे, काही ना काही फुल नाही फुलाची पाकळी सहकार्य करण्याची आपली भाऊ नाही म्हणले, आणि आपण बी ढिलं राहणार नाही म्हणजे काहीतरी थोडं सहकार्य करणार म्हणजे करणार. ती पाठ जे आला महाराज बघितलं, काय जमल म्हणलं आपल्याला सेवा करायला. कोण आलेलं होतं, मला दात संकल्प एवढं जमते राव म्हणलं आपल्याला. ज्याला पाठी नीट तोंडावर हजरा टाकलेला 32ची कमी केली. बेलनेराव कंपनीत उशीर आले ते कामाला, ते म्हणजे फळपटराव कसं काही दिसणार की आज काहीतरी आवाज आहे म्हणे, यायला म्हणजे काहीतरी भानगड झालेली दिसते. वाकून बघितलं स्वयंपाकरूम मधून, तर ही दक्षिणा गेली. राव म्हणले आपली तब्येत असली, पळपटराव जरा धडधाकट आहे, जरा दणकट आहे, उद्या आपल्यावर जर एखादं संकट आलं तर कोण सहकार्य करेल, हे माणूस आपल्याला सहकार्य करू शकते म्हणले. आज आपण याला सहकार्य केलं पाहिजे. काय जमन म्हणले, आपल्याला जे जमतंय तेवढीच सेवा करू म्हणले. या करून आणलेलं होतं, आवाज बंद करायचं जमते राव म्हणले आपल्याला. बेल जे आलं ते नीट फोडलं, आवाजच बंद केला. उलटनं बेलनेरावाच्या नंतर कंपनीत आलतं. म्हणला कंपनीत कुणी दिसेना, आज कसं काय घडी सहकारी कुणी दिसेना गेलेत, कुठं गेले असतील. तिथं आदळापट कानावर आली, काहीतरी भानगड झाली. हो म्हणले, बघावं लागेल म्हणले, आपण आपलं एक माणूस आहे म्हणले, कुणी सहकारी नको काय नको, बघू म्हणले जोडीदाराला सहकार्य केलं पाहिजे. वाकून बघितलं आणि नीट चुलीत जाऊन बसलं. उलटनं लाल बोल झालं, बाहेर आलं. काय जमल म्हणलं आपल्याला, लय मोठं काम जमत नाही, कट मारायचं जमते राव म्हणलं. आणि जेव्हा जेव्हा उलटनं आलं, जी बोट धरून नाकाचा कट मारायचा चालू केला. येथे नाक होते असा बोर्डच लावावा एवढं सपाटरान करून टाकलं. फक्त विटंबीला भट ठार केलं नाही, शिक्षा केली. का डुप्लिकेट का असं म्हणले, ब्राह्मण आहे त्याला शिक्षा केली, सोडून दिलं, पळत पळत गेला. आणि कंसाला सांगितलं म्हणले, कंसा शहाणा असशील तर नीट ऐक म्हणले, अजिबात त्या पोराच्या नादी लागू नको. अरे म्हणले, नुसते डोळे फिरविले तर एवढी दक्षिणा दिली म्हणले मला, ते पोरग जर उठून उभारलं तर तुझं काहीच खरं नाही म्हणले, सोडून दे म्हणले, नादच करू नको त्याचा. अनेक दैत्यांना पाठवलं लहानपणीच, काग वगैरे का मारेली बाळपणी, अवघी दैत्य खाणी बुडविली. आणि बघता बघता दीडकट काटा चाललेला असल्यामुळे भगवान परमात्मा रांगू लागले. रंगत रंगणी चोरीत लोणी, धावणी धरिती गवळणी, बांधिती चरणी दिती गराणी, हे शोभे साजणी, दही दूध भक्षुणी कमाल निळे, नवल केले साधणी, कृष्ण आळीवा आळीवा कल्पनी माते दावा, कृष्ण आळीवा आळीवा. रांगत रांगत भगवान परमात्म्यानं खोड्या करायला चालू केल्या. रांगत रांगत जावं, दही दूध तुपलं खावं, संपलं राहिलेलं सगळं दौडून द्यावं, पुन्हा यशोदा मातेच्या पाठीमागे येऊन लपावं. यशोदा मातेकडे घराणी येऊ लागली, गवळणी सांगती घराणी घराणी येऊ लागली. यशोदा माता म्हणतात, अहो रांगत लेकरू आणि चोरी करतोय म्हणताय, कसं वाटतंय हे तुम्हाला बोलायला, हा कसं वाटतंय, बघा जरा बघा त्याच्याकडे. बाळस गुण गुणाचे ताने गे, बाळ दिसते गोजीर बाने, काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी, माझे अछुडे बछुडे छगुडे गे राधे पडे, माझे अछुडे बछुडे छगुडे गे राधे पडे, माझे अछुडे बछुडे छगुडे राधे पडे, माझे अछुडे बछुडे छगुडे राधे पडे. पाखरू घालिती पाखरू घालिती सरे, माझे अछुडे बछुडे छगुडे राधे पडे, माझे अछुडे बछुडे छगुडे राधे पडे. यशोदा मातेनं देवाची स्तुती करावी, त्याचं कौतुक करावं. सगुण आहे, गुणाचा आहे. हा श्रीरंग माझा वेडागे, याला नाही दुसरा जोडागे, तुम्ही याची संगत सोडागे. पुरावा असला तरच माझ्या समोर यायचं, अन्यथा यायचं नाही. एका गवळून हे शब्द नीट ऐकले आणि ते म्हणजे पुरावा पाहिजे काहीला. बर
तिनं ध्यानच ठेवलं महाराज. भगवान परमात्मा रांगत रांगत आले. काय खायचं तेवढं खाल्लं. पाय भरलेले आहेत, हात भरले, तोंडाला दोन्ही लागलेलं आहे, सगळं राहिले लवडून दिलं होतं. रांगत रांगत निघाले देव. गवळण कवडाची आड लपलेली होती आणि विचार केला आता असंच हिच्या ह्याच्या माग जाते आणि पुराव्या निशी यशोदे मातेसमोर हजर करते, बघते कशी काही शिक्षा करत नाही. याला फक्त एकदा उमऱ्याच्या बाहेर जाऊ देते म्हणली. आणि भगवान परमात्मा उमऱ्याच्या बाहेर आले आणि पुन्हा बघायली बा कोणतर कुठं आहे. गायब महाराज गेलो निघून. पण माग होता. गवळण जसवंती पै सांगे आलिया कृष्णा चले मागे. माग काढीत 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 आली. यशोदेला आरोळी ठोकली. यशोदे बाहेर ये, लय तुला पुरावा पाहिजे होता ना, ये म्हणले आज पुराव्यानिशी आली मी. यशोदा माता बाहेर आल्या आणि विचारलं काय पुरावा आहे का तुझ्याजवळ. यशोदे आज माझ्याकडे खंबीर पुरावा आहे, मजबूत पुरावा आहे. आज तू माझ्या डोळ्यासमोर याला शिक्षा केली पाहिजे. अगं काय पुरावा आहे ते तर सांग. आता आमची लेकरं वेगळंच रांगतात आणि तुझं कार्ट वेगळंच रांगतंय. कसं रांगतंय काय हात